नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची. तर माझ्याकडे एक जुनी ओढणी होती. तर त्या जुनी ओढणीपासून मी एक टिफिन बॅग तयार करणार आहे. तर ती तुम्हाला मी सांगणार आहे की ती कशी बनवायची आहे. एकदम सोप्या मराठी भाषेमध्ये. त्यासाठी मी एक लागणारा अस्तर घेतला आहे, ती ओढणी घेतली आहे आणि ते लूज पडू नये बॅग म्हणून एक आपली साधी सुग्रासची जी गोणी असते ती एक घेतली आहे. तुमच्याकडे तर अवेलेबल असेलच. ही नसेल तर दुसरी एकदम साधी असली तरी पण चालते, कारण कडकमध्ये फिनिशिंग येते आहे. तर मी अगोदर ती अस्तर टाकून घेतलं आहे. अस्तरवरती 14 सेंटीमीटरचं अंतर घेतलं आहे. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये जास्त नसेल दिसत, तर मी तोंडाने सांगते आहे तुम्हाला की 14 सेंटीमीटरचं अंतर घेतलं आहे. तर त्याच्यावरती मी एक खूण करून घेतली आहे आणि बरोबर कट करून घ्यायचं आहे सरळ. मी वरच्या साईडला नाही आखलं आहे, तुम्ही वरच्या साईडनं 14 सेंटीमीटरचं आखलं तरी पण चालतं आहे. त्याचबरोबरने मी आता एक ओढणी हातरून घेतली आहे. ओढणीवरती अस्तर टाकून घ्यायचं आहे आणि बरोबर जेवढ्या मापात टाकलं आहे तेवढ्याच मापावरती ओढणी पण मी कट करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा कापड नाही घेतलं तरी पण चालते ते मी, कारण आपल्याला फेस टू फेस बरोबरच लागणार आहे. नंतर आपण गोणी टाकून घेतलेली आहे आणि गोणी बरोबर ते पण कट करून घ्यायचं आहे. हे काय आपल्याला सिंगल लावायचं आहे गोणीचं, डबलवालं नाही लावायचं आहे. त्यामुळे मी त्याला बरोबर सरळ कापून घेतली, जेणेकरून आपली बॅग जी असते ती जास्त जाड होणार नाही. सिंगल असलं तरी जरी डबा ठेवला तरी तो भिजणार पण नाही पावसामध्ये आणि कडक पण राहते आणि फिनिशिंग पण. शेवट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आपली बॅग कशी तयार होती आहे. जेणेकरून आपण काही सामान आणण्यासाठी किंवा टिफिन बॅग म्हणून वापरली तरी पण चालते. ते तेवढ्याच अंतरावरती अस्तर ठेवून मी ती बरोबर तेवढ्याच अंतरावरती कट करून घेते. फक्त एवढंच की ते डबल फोल्डिंग जे होतं ते सरळ ठेवलं आहे मी. डबल ठेवले आपल्याला कमी पडणार, त्यापेक्षा अखंड असं मांडायचं आणि जेवढं आहे तेवढं ते कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटणार आहेत, ते पण एकदम सोप्या मराठी भाषेमध्ये. मी व्यवस्थित सगळे तिन्ही पार्ट कट करून घेतले आहेत, अस्तरचा, वरती ओढणीचा आणि एका गोणीचा. तर आपण आताच शिवायला सुरुवात करूया, कारण मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे काय काय करणार आहे. ज्या लागणाऱ्या आहेत वस्तू त्या सगळ्या घेतल्या आहेत. मॅचिंगचा दोरा घेतला आहे, टेप घेतला आहे, जो चॉक असतो तो पण घेतला आहे. चला सुरुवात करायची. तर अगोदर बरोबर ती खाली अस्तर टाकायचं आहे, त्याच्यावरती गोणी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर जे आपलं मेन जे कापड आहे ते ठेवायचं आहे. ते तिन्ही एकसारखं एकमेकांना लावून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्रा आहे ते एक साईडला सोडून द्यायचं आहे. तिन्ही एकसारखं लावायचं आहे. खाली एक कापड घेतलं आहे, मध्ये गोणी आणि वरती अस्तर. टीप जी आहे ती मी थोडीशी मोठी केलेली आहे आणि ती एकसारखे चारही कोपरे व्यवस्थित जोडून घेत आहे आणि जे एक्स्ट्रा राहतं आहे नंतर ते एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. मोठी टीप घेतल्यानंतर तुम्हाला बरं पडणार आहे टीप मारायला, कारण एवढ्या लहान टिपामध्ये ते उरकणार नाही. चारी साईड मी व्यवस्थित टीप मारून घेतले आहेत आणि आता जे एक्स्ट्रा कापड होतं ते एक्स्ट्रा कापड मी सगळं कट करून घेत आहे.
आता याला मी क्रॉसमध्ये टिपा मारून घेणार आहेत की जेणेकरून त्या पिशवीची बॅगची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. पूर्ण बॉक्स टाईप जे आपण बघू शकता नवीन बॅगला कधी असते कधी नसते, पण त्या टाईप मी उसवू नये म्हणून किंवा एकदम फिनिशिंगमध्ये बॅग दिसावी म्हणून सगळ्या क्रॉसमध्ये टिप मारून घेतलेल्या आहेत. बघा तुम्हाला दिसत असतील. आता त्याचंच बॉक्स टाईप दिसणार आहेत. आता क्रॉसमध्ये अजून घ्यायचे आहेत टिपा मारून. आता बघा जोपर्यंत सरळ आहे वरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. ते आपण टिप मारायच्या अगोदरच फोल्ड करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण एक्स्ट्रा पट्टी लावली तरी पण चालते, पण मी सध्या फोल्डिंग करत आहे कारण हे निसटणार नाही किंवा धागे वगैरे निघणार नाहीत याचे. आता बॅग उलट्या साईडने करून घ्यायची आहे आणि कडाच्या साईडने एक टिप मारून घ्यायची. डबल टिप लावली आहे मी खालच्या साईडला उसवू नये म्हणून, आणि खालच्या साईडला पण एक टिप मारून घेतली आहे. आता पूर्ण बॉक्स तयार झालेला आहे आपला उलट्या साईडनं. आता मी त्याला कट मारणार आहे जेणेकरून व्यवस्थित डब्बा आणि बॉटल त्याच्यामध्ये बसली जाईल. एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून टाकत आहे कारण की आपल्याला फोल्डिंग केल्यावरती ती जाड वाटणार नाही. ते 1.5 इंचावरती मी बॉक्स टाकणार आहे. वरती उभ्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती मी खून करून घेतली आहे. आणि साईडला पण 1.5 इंचावरती. तर मी एक बॉक्स 1.5 इंचाचा बॉक्स बरोबर तयार केला आहे. वरून खालच्या साईडला 1.5 इंच आणि वरून आडव्या साईडला पण 1.5 इंच. तर दोन्ही साईडला मी या प्रकारचा बॉक्स लावून घेणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही ट्राय करू शकता आणि व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल पण. आता ह्याला मी कापून घेणार आहे. जेवढा बॉक्स आखला आहे तेवढा मी कट करून घेणार आहे. तुम्हाला शिवताना थोडासा कडक वाटेल, पण नंतर बॅग दिसताना एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल, जेणेकरून बऱ्याच दिवस पण टिकते आणि कडक पण राहते. आता बघा आपल्याला कशी फोल्डिंग करायची. जो बॉक्स असतो तो क्रॉसमध्ये वळवायचा आहे. बघा मी कसा वळवला आहे आणि त्याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही बॉक्स मी व्यवस्थित टिप मारून घेतलेत आणि आता फोल्डिंग करून घेत आहे बॅग. तुम्हाला दिसेल कशी दिसते. बघा त्याचे कोपरे कसे आलेत, व्यवस्थित आलेत ना. आता तीच अजून प्रोफेशनल दिसण्यासाठी मी एक दोन्ही साईडला फक्त नॉर्मली टक्स दिसतील अशी फक्त नॉर्मली एक टिप मारून घेणार आहे चारही कोपऱ्यावरती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पुढे दिसेलच फिनिशिंग कशी दिसते. जास्त काही घ्यायचं नाही, एकदम नॉर्मली घ्यायचं आहे की टिप मारल्यासारखं फक्त दिसलं पाहिजे. बघा कसं वाटते फिनिशिंगमध्ये. आता आपले बंद बनवायचे राहिले आहेत म्हणून मी जी एक्स्ट्रा कपडा होता शिल्लक वडणीचा त्याच्यामधून कट करून घेतलंय आणि 2 पट्ट्या करून त्याची एक बेल्ट पट्टी तयार करून घेत आहे.
एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. आणि अजून कुठला व्हिडिओ तुम्हाला पाहिजे ह्यासाठी कमेंट करून सांगा मला. प्रत्येक विषयावरती व्हिडिओ बनवेन. पट्ट्या जास्त लांब ठेवायचे नाही आहेत, कारण बेल्ट लांब दिसतील. जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढ्या 14 सेंटीमीटर मी अंतर ठेवलं आहे त्या बेल्टचं. आणि ते पट्टे मी बसवून घेत आहे. बघा, आपली बॅग बनवून पूर्ण तयार झालेली आहे. बंद पण लावून झालेले आहेत. आणि त्याची फिनिशिंग कशी वाटते ते पण बघा. आणि आपण ह्याच्यामध्ये डब्बा बॉटल पण ठेवून बघूया की ते कसे बसत आहेत त्याच्यामध्ये. एकदम ओकेमध्ये आणि एकदम फिनिशिंगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. पुढच्या व्हिडिओसाठी